SC/ST वर्गाला क्रीमी लेअर लागणार नाही अशी मोदींची SC/STच्या खासदारांना हमी। सूत्रांचा ABP माझाला माहिती, क्रीमी लेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। मुंबईमधील आचार्य अँड मराठे कॉलेजनं लागू केलेल्या हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। बिंदी आणि टिक्यावरही बंदी आणली का, कोर्टाचा कॉलेजला सवाल। राज्यसभा खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यामध्ये पुन्हा खडा जंगी। धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा। 16, 17 आणि 18 ऑगस्टला शाह महाराष्ट्रात भाजप पदाधिकाऱ्यांशी करणार विभागवार चर्चा। महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या जमिनींचा मोठा घोटाळा। काँग्रेसच्या नेत्यांनी जमिनी लाटल्याचा देवेंद्र फडणवीसांचा थेट आरोप। जमिनी जाणार म्हणून कायदा दुरुस्तीला विरोध असल्याचा आरोप। बच्चू कडू यांचा महायुतीला अल्टिमेटम। दुपारी 4 वाजेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महायुतीतून बाहेर पडू असा इशारा। महाविकास आघाडीनेही प्रचारासाठी कंबर कसली। 16 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये पहिली सभा। 20 तारखेला BKC मध्ये जंगी सभा। पक्ष पातळीवरचा प्रचारही आजपासून सुरू। खड्डे बघायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरले रस्त्यांवर। मुंबई आग्रा महामार्गावरती खारेगाव टोल नाका ते शहापूर पर्यंतच्या रस्त्याची पाहणी। आता कांदा निर्यात बंदी नाही। लोकसभेमध्ये झटका बसला, आम्हाला माफ करा अजित पवारांचं वक्तव्य। तर गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा झाला, महाराष्ट्राच्या नाही। आता माफी मागून काय फायदा, जयंत पाटलांचा पलटवार। छत्रपती शाहूंनी बांधलेलं कोल्हापूरचं भोसले नाट्यगृह आगीत जळून भस्मसात। छत्रपती शाहू आणि संभाजीराजेंनी दिली भेट। पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। मंत्रालयातले लाचखोर अधिकारी बनले दिव्यांग शिक्षकांसाठी निर्दयी। 10% कमिशन शिवाय वेतनाची रक्कम द्यायला नकार। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना। नंतर फरफटत नेल्यानं दुचाकी स्वार गंभीर जखमी। विनेश फोगाटची बाजू मांडायला ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे मैदानात। क्रीडा लवादापुढे थोड्याच वेळात सुनावणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।